छत्रपती संभाजीनगरच्या 2750 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेतील कंत्राटदाराची अनागोंदी आणि अधिकाऱ्यांमधील समन्वय नसणे यावर तोडगा काढण्यासाठी महापौर समीर राजूरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे तातडीच्या बैठकीची मागणी केली आहे। जालना जिल्ह्यात पुरवठा विभागाने ऑगस्ट ते ऑक्टोबर या 3 महिन्यांचे धान्य एकत्रित वितरित करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला तांत्रिक अडचणींचे कारण देत स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने विरोध केला आहे। बीड येथील नवनिर्मित 24 कोटींच्या माता व बाल रुग्णालयात सीझरनंतर झालेल्या पहिल्याच माता मृत्यू प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकांनी 4 सदस्यीय चौकशी समिती स्थापन करून 3 डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। धाराशिव जिल्ह्यात मागील कृषी हंगामात झालेल्या 21 कोटी 37 लाख रुपयांच्या कृषी निविष्ठा वाटप घोटाळ्याचा सुधारित चौकशी अहवाल सादर झाल्यानंतरही दोषी अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही। लातूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागात कार्यरत असणाऱ्या सुमारे 130 कंत्राटी लाईनमन आणि वॉल्वमनचे वेतन गेल्या 7 महिन्यांपासून रखडल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे।